नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारांचं व्रत कसं करायचं याची माहिती जाणून घेत आहोत. माहिती, पूजा विधी, त्याचप्रमाणे काय सेवा करायची, 11 गुरुवार कसे करायचे, ते कोणी करायचे, त्याचं उद्यापन कसं करायचं याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. जर तुमची इच्छा असेल महाराजांच्या 11 गुरुवारांचं व्रत करायसाठी तर तुम्ही जरूर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की हे जे 11 गुरुवारांचं व्रत आहे हे कधीही निष्फळ न ठरणारं, कधीही निष्फळ न होणारं असं हे व्रत आहे. तुम्ही हे व्रत जर कराल तर त्याचं फळ तुमची मनोकामना सिद्धीस जाणारच आहे. आणि महाराजांचं हे जे व्रत तुम्ही कराल हे व्रत महाराज तुम्हाला तुमची जी काही मनोकामना आहे, जी काही इच्छा आहे, तुमच्यासाठी जे काही योग्य आहे ते महाराज तुम्हाला देतील, पूर्ण करतील. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी इच्छा असेल तुमची तर जरूर तुम्ही हे व्रत करा. व्रत कसं करायचं त्यात काही चुका होऊ देऊ नका आणि अगदी निष्ठेने, सेवाभावाने तुम्ही हे व्रत करा. मी देखील 2-3 वेळेस व्रत केलेलं आहे आणि त्याचे खूप छान अनुभव मला आलेले आहेत. त्याचप्रमाणे आणखी इतरांनाही, बऱ्याच जणींना असे खूप छान छान अनुभव आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील हे व्रत करा. तर व्रत कसं करायचं हे बघून घेऊया. पूजा कशी करायची हे बघून घेऊया. आपल्याला 11 गुरुवार हे व्रत करायचं आहे. ज्या दिवशी व्रत करायचं त्या दिवशी पहिल्या गुरुवारी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात किंवा केंद्रात जाऊन एक नारळ, त्यावर 11 रुपये दक्षिणा, खडी साखर आणि उदबत्ती इतके साहित्य घेऊन आपल्याला मठामध्ये जायचं आहे. आणि ते सगळं साहित्य महाराजांना अर्पण करून आपल्याला त्यांना सांगायचं आहे की मी तुमचं 11 गुरुवारांचं व्रत आजपासून सुरू करते आहे. आता हा काही संकल्प झालेला नाही, याला संकल्प म्हणता येणार नाही. ज्यावेळेस आपण पूजा मांडणी करू त्यावेळेस आपण संपूर्ण पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला हातात पाणी घेऊन 11 गुरुवारांचा संकल्प करायचा आहे. तुम्हाला तुमचं गोत्र, तुमचं संपूर्ण नाव सगळं उच्चार करून तुमची कशासाठी तुम्ही हा संकल्प करता आहे, कशासाठी हे व्रत करता आहे असं सगळं महाराजांना सांगून संकल्प बोलायचा आहे. संकल्पाचं पाणी तामणात सोडून ते पाणी नंतर झाडाला टाकायचं आहे. आता राहिला पूजा विधी कसा करायचा आणि सेवा काय करायची हे आपण व्हिडिओमध्ये बघून घेऊया. तर चला पूजेला सुरुवात करूया आणि सोबत सेवा देखील बघूया. तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवारांच्या व्रताची पूजा मांडणी ही अशा पद्धतीने करायची असते. तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल तर फोटो ठेवा, मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा, दोन्ही असेल दोन्ही ठेवलं तरी चालेल. त्यानिमित्तानं व्यवस्थितपणे महाराजांचं पूजन होतं. मी इथे फोटो आणि मूर्ती दोन्ही ठेवलेली आहे. सोबत आपल्याला गणपती बाप्पा म्हणून एक विडा ठेवायचा आहे. त्यावर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आहे. एक नारळ ठेवायचा आहे. आणि हा जो नारळ आहे हा आपल्याला 11ही गुरुवार आपल्याला हाच नारळ दररोजच्या पूजेवर ठेवायचा आहे. आणि 11व्या गुरुवारी याचं काय करायचं मी तुम्हाला सांगणारच आहे. शेवटी महाराजांची जी पोथी आहे ती पोथी देखील आपल्याला पूजेवर मांडणी करून ठेवायची आहे. शंख, घंटा, एक तुपाचा दिवा आणि पूजेला लागणारं सर्व साहित्य आपल्याला घेऊन संपूर्ण आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. पूजन अगदी साधं आणि सोपं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं 11 गुरुवारांचं व्रत सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगितलं आपल्याला महाराजांच्या मंदिरात किंवा मठात, केंद्रात जाऊन आपल्याला तेथे एक नारळ, खडीसाखर आणि दक्षिणा अर्पण करून महाराजांना आपल्या इच्छित मनोकामनेसाठी आपल्याला त्यांना सांगून यायचं आहे की मी आपले अमुक या कारणासाठी 11 गुरुवारांचं व्रत करते आहे. अशी संपूर्ण पूजा मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे. आणि व्यवस्थितपणे जे आपलं बेसिक पूजन असतं, आधी गणपती पूजन, दीपपूजन, गणपती पूजन, त्यानंतर शंख, घंटा पूजन आणि मग महाराजांचं पूजन आपल्याला करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण दिव्याचं पूजन करून घेऊया. मी येथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावलेला आहे. गाईच्या तुपाचा दिवा यासाठी लावायचा, निदान आपण ज्यावेळेस हे पोथीचं वाचन करू त्यावेळेस तरी या गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. कारण त्यामुळे आपल्या वाचनामधली सकारात्मकता, त्याचप्रमाणे गाईचं तूप ही आपल्या घराच्या वातावरणामध्ये शुद्ध व सात्विक वातावरण निर्मिती करते, सकारात्मकता निर्माण करते.
आणि आपल्या आजूबाजूचे जे वातावरण आहे ते अतिशय आल्हाददायक, आनंदी आणि सकारात्मक बनतं. तर असं दिव्याचं पूजन करून झाल्यानंतर वेळ येते ती गणपती बाप्पांच्या पूजनाची. गणपती बाप्पांचं पूजन करण्यासाठी गणपती बाप्पांना आधी आपल्याला अक्षता देऊन आपल्या घरी, आपल्या पूजेच्या ठिकाणी त्यांना आमंत्रित करायचं आहे. आवाहनार्थम अक्षताम समर्पयामी असं म्हणून. ज्याप्रमाणे आपण मूळ देऊन दुसऱ्यांना बोलवतो त्याचप्रमाणे भगवंतांना देखील अक्षता देऊन आपल्याला आमंत्रित करायचं असतं. आता गणपती बाप्पांची सुपारी, रुपयाचं नाणं हे आपल्याला ताम्हणात घेऊन यायचं. शुद्ध पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला गणपती बाप्पांना त्यांच्या जागी विराजमान करायचं आहे. यावेळेस आपल्याला येणारे सर्व गणपती स्तोत्र आपल्याला वाचन करायचे आहे आणि गणपती बाप्पांचं अगदी शांत प्रसन्न चित्ताने आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना अष्टगंध, हळदी कुंकू, फूल अर्पण करायचं. मी गणपती बाप्पाला हळदी कुंकू वाहायला चालतं. बाकी इतर देवतांना, पुरुष देवतांना हळदी कुंकू अर्पण करायला चालत नाही. अक्षदाम समर्पयामी. लाल फूल अर्पण करायचं आहे. मला लाल फूल नाही मिळालं त्यामुळे मी कुंकू लावलेलं लाल फूल अर्पण करते आहे. दुर्वा अर्पण करायचे आहे जर मिळाल्या तर. श्री गणेशाय नमः. तर ते म्हणायचं आहे, श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना खडीसाखरेचा प्रसाद अर्पण करायचा आहे. ओम नैवेद्यम समर्पयामी. आपल्याला गणपती बाप्पांना दीपाने ओवाळून घ्यायचं आहे. आता आपल्याला शंख आणि घंटाचं पूजन करायचं आहे. स्नानम समर्पयामी. शंखाला आपल्याला अष्टगंध अर्पण करायचं आहे. घंटेला अष्टगंध अर्पण करायचं आहे. शंखाला अक्षता वाहत नाही त्यामुळे फक्त घंटीला अक्षता वाहायच्या. एक एक फूल अर्पण करायचं आपल्याला शंख देवता आणि घंटा देवतेला. पुष्पम समर्पयामी. पुष्पम समर्पयामी. तुलसीपत्रम समर्पयामी. एक एक तुळशीचं पान सुद्धा वाहायचं आहे आपल्याला शंख आणि घंटीला. आता एवढं पूजन झाल्यानंतर आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा आहे. तर आजच्या दिवशी किंवा इतर तुम्ही गुरुवारी वगैरे विशेष दिवशी महाराजांचा अभिषेक करायचा आहे आणि तो अभिषेक आपल्याला करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला श्री सूक्त, पुरुष सूक्त आणि पवमान सूक्त या 3 सूक्तांनी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे. तर त्याला आपण अभिषेक आता करून घेऊया. आणि ज्यांना पवमान सूक्त माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी पवमान सूक्त दिलेलं आहे, तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट नक्की करा. आणि पवमान सूक्त आपल्या घरामध्ये शांतता टिकून राहण्यासाठी, आपल्या घरातील सर्व अडीअडचणी दूर होण्यासाठी, थोडक्यात म्हणजे आपल्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी, ती कुठलीही का समस्या असो ना, त्यासाठी महाराजांना पवमान सूक्ताने अभिषेक हा केला जातो. त्यामुळे तुम्ही जरूर श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री सूक्त, पुरुष सूक्त आणि पवमान सूक्ताने जरूर अभिषेक करून स्नान घाला. आता आपण अभिषेक करून घेऊया. आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्था निश्चय जंगमाने स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे. वस्त्र तर आपण अर्पण केलेले आहेत, पण हे जे कापसाचं वस्त्र तयार केलेलं आहे, स्नान झाल्यानंतर हे वस्त्र अर्पण करायचं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
महाराजांना अष्टगंध अक्षता अर्पण करून आपल्याला महाराजांचं संपूर्ण पंचोपचारी पूजन करून घ्यायचं आहे. त्यांना कापसाचं वस्त्र अर्पण करायचं, त्यांच्या आवडीची फुलं अर्पण करायची. महाराजांना गुलाबाचं फूल, झेंडूचं फूल, पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत. तुळशीपत्र, बेलाचं पान, आपल्याकडे जे जे आपल्याला उपलब्ध होईल, सहज उपलब्ध होईल, आपल्याला अशा पद्धतीने महाराजांचं संपूर्ण पूजन करून घ्यायचं आहे. फोटो असेल तर फोटोला एक निश्चित हार अर्पण करायचा आहे. मी इथे घरी बनवलेल्या मोगऱ्याच्या फुलांचा हार अर्पण केलेला आहे. आणि आपल्याला इतकं सगळं पूजन करून झाल्यानंतर महाराजांना दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आता ही पूजा कधी करायची, तर ही पूजा आपण सकाळी मांडून ठेवू शकतो आणि ज्यावेळेस तुम्हाला निवांत वेळ मिळेल त्यावेळेस आपल्याला सेवा करायच्या आहेत. तुम्ही म्हणाल की मी संध्याकाळी पूजन करेल आणि संध्याकाळी सेवा करेल, तर त्यापेक्षा आपण आपल्या घरी सकाळीच पूजा मांडून ठेवायची अशा पद्धतीने, कारण पूजा करायला काही खूप वेळ लागत नाही आणि सेवा तुम्ही तुमच्या शक्यतेनुसार दिवसभर कधीही करू शकता. शक्यतो अशी वेळ निवडायची की ज्या वेळेस आपल्याला आपल्या सेवेमध्ये कोणी खंड पाडणार नाही, कोणी व्यत्यय आणणार नाही, अशी वेळ आपल्याला ह्या सेवेसाठी निवडायची आहे. तर ह्या 11 गुरुवारांची सेवा काय करायची, महाराजांना खडी साखरेचं नैवेद्य आपल्याला 11 गुरुवारांची ही संपूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला या दिवशी संपूर्ण श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण एकाच बैठकीत पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळेस तारक मंत्र, महाराजांचा तारक मंत्र 11 वेळेस आपल्याला वाचायचा आहे. संपूर्ण पोथीचं पारायण, 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि तारक मंत्र 11 वेळेस, एवढी सेवा आपल्याला दिवसभरात पूर्ण करायची आहे. आता तुम्ही तारक मंत्र 11 माळी तुम्ही कधीही करू शकता किंवा तुम्ही समजा आता सकाळी 11 माळी केल्या, संध्याकाळी 11 वेळेस तारक मंत्र म्हटला तरी चालेल, पण चरित्र सारामृत पारायण आपल्याला एकाच बैठकीत पूर्ण करायचं आहे. एवढी सेवा आपल्याला प्रत्येक गुरुवारी म्हणजे 11 गुरुवारांच्या अनुष्ठानामध्ये करायची आहे. असे संपूर्ण 11 गुरुवार झाल्यानंतर 11व्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि उद्यापन कसं करायचं हे देखील आपण आता बघून घेऊया. तर आपल्याला उद्यापन शेवटच्या गुरुवारी म्हणजे 11व्या गुरुवारी आपल्याला करायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या शक्यतेनुसार तुम्ही 11 मुलं जेवू घाला, 5 मुलं जेवू घाला किंवा साधी एक सवाष्ण बोलवून तिची ओटी भरून तिला जेवू घाला. अशा पद्धतीने अगदी सोपं आपल्याला उद्यापन करायचं आहे. आणि हा जो नारळ आहे, जो पूजेवर ठेवलेला आहे, हा नारळ आपल्याला केंद्रामध्ये जाऊन अर्पण करून यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या 11 गुरुवारांचं अनुष्ठान पूर्ण करायचं आहे. 11 गुरुवार करताना आपल्याला यामध्ये कोणते नियम पाळायचे, तर नियम अशी खूप कठीण नाही आहे. जर तुम्ही मांसाहार करत असाल तर 11 गुरुवार पूर्ण होईपर्यंत शक्यतो मांसाहार टाळावाच, कारण ज्यावेळेस आपण कुठलंही व्रत करतो, आपण व्रतस्थ असतो, त्यावेळेस शाकाहार घेणे अतिशय उत्तम. 11 गुरुवारांचं अनुष्ठान करताना आपल्याला उपवास करायचा आहे. गुरुवारी तुम्ही फलाहार फराळाचा पदार्थ घेऊ शकता आणि संध्याकाळी आपली संपूर्ण सेवा झाल्यानंतर आपल्याला महाराजांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करून, एखादा गोडाचा नैवेद्य अर्पण करून, अर्थात संपूर्ण आपण जेवणाचं ताट बनवणारच आहे, पण त्यामध्ये एक गोडाचा पदार्थ अवश्य असावा, नैवेद्य दाखवून आरती करून नंतर आपल्याला आपला गुरुवारचा उपवास सोडायचा आहे. असे आपल्याला अखंड 11 गुरुवार करायचे आहेत. आता एखाद्या वेळेस जर आपल्याला अडचण आली, आपल्याला कुठे बाहेरगावी जायचं काम पडलं किंवा आपली अडचण आली, तर आपण तो गुरुवार सोडून द्यायचा आणि पुढचा गुरुवार करायचा. अर्थात उपवास आपल्याला करावाच लागणार आहे. तर असे साधे आणि सोपे नियम आहेत श्री स्वामींच्या 11 गुरुवारांच्या व्रताचे. हे व्रत इच्छा असेल तर अवश्य करा. सर्व मनोकामना पूर्ण करणारे आणि चमत्कारिक असे अनुभूती देणारे असं हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं 11 गुरुवारांचं व्रत आहे. सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर मला वाटते स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवारांविषयी तुम्हाला काही शंका राहिलेली नसेल. जरीही काही शंका असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच प्रश्न विचारा. मी याआधी पण बरेच जणांना प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे, तुम्हाला देखील देईल. पण तुमची जर इच्छा असेल स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवारांचं व्रत करायची तर जरूर हे व्रत करा.
महाराज तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच व्हिडिओचा शेवट करते. श्री स्वामी समर्थ.